पश्चिम आशियामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचा कोकणातही फटका बसलाय। कोकण रेल्वे कॅन्टीनला गॅस तुटवड्याचा फटका बसतोय। रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या कॅन्टीनमध्ये 37 पैकी 7 मेन्यूज उपलब्ध आहेत। कोकण रेल्वेच्या इतर कॅन्टीनमध्ये देखील ठराविक मेन्यू प्रसिद्ध करण्यात आले, तर व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्याचा परिणाम आता दिसू लागलाय। रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे कॅन्टीन मालकांचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। व्यावसायिक सिलेंडर संपल्यानं त्यांनी चुलीचा आधार घेतलाय। रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील मुख्य कॅन्टीनमध्ये त्यांनी चूल मांडली आहे। रायगडपासून गोव्यापर्यंतच्या अनेक स्टॉल धारकांनी त्यांची हीच अवस्था सध्या झाली आहे। मिसळ, इडली, वडापाव, डाळ भात, पोळी भाजी असेच मेन्यू रेल्वे कॅन्टीनमध्ये दिले जातात। पाचवा दिवस आहे की गॅस सिलेंडर उपलब्ध नाही आहेत आणि या 5 दिवसांमध्ये खूप समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागत आहे। 34 खाद्यपदार्थांची यादी असताना सुद्धा आम्हाला 6 ते 7 खाद्यपदार्थ आता द्यावे लागत आहेत। आम्ही देत असलेली जरी हा व्यवसाय असेल तर त्याच्याबरोबर सेवा ही निगडीत आहे। त्यामुळं जिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती आहे की आपण थोडं इकडे लक्ष देऊन प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आम्हाला सहकार्य करावे, जेणेकरून आता शिमगा उत्सवाचे दिवस होते, जरी शिमगा उत्सव आटपला असला तरी पालखी अजून घरं घेण्याचा प्रकार चालू आहे गावागावामध्ये। त्यामुळे मुंबईतून येणारा चाकरमानी हा रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर उतरत आहे। आजूबाजूच्या 3 तालुक्यातील लोक या रेल्वे स्टेशनचा आधार घेत आहेत, पण खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्यामुळे खूप मोठी गैरसोय त्यांची होत आहे। हे टाळण्यासाठी कृपया प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं।